काका चला आषाढ कृष्ण दशमीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आळंदीत परतल्यानंतर विद्यामंदिर बेनिक्रे शाळेत अध्यात्मक आणि पर्यावरणाचा सुंदर संगम साधत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला धार्मिक ग्रंथ, भारतीय संविधान, राजश्री शाहू महाराज चरित्र ग्रंथ तसेच श्यामची आई या पुस्तकाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रीय वृक्षवड आणि राज्यफूल तमहन या रोपाचे पूजन करण्यात आले। मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर तुळशीचे रोप घेत दिंडीला सुरुवात केली। विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी अंबाबाई मंदिराजवळ पोहोचली। यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आहाराविषयी प्रबोधनपर भारूड सादर केले। त्यानंतर सर्वांनी आहार गीताचे सामूहिक गायन केले। दिंडी पुढे विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली। मंदिरात फुगडी व विविध खेळाचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली। या उपक्रमाचे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे ग्रामस्थ व पालकाच्या सहकार्याने 150 शेवगा रोपे तयार करण्यात आली आणि या रोपाचे विद्यार्थ्यांना वाटप करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकावर सोपवण्यात आली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षप्रेम, वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवण्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती, गावातील ज्येष्ठ मंडळी, पालक, महिला व तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।